आव चला लवकर पुढे अजून सफरचंद्र घ्यायचे आहेत. सफरचंद्र का सूर्य? माकडा तुम्हाला शिकू नको. बर बर. मामा छत्रीस दांडा माग्या लागल दांडा. चल चल. हा ए चला की साईडला. आता काय मुका घेता काय माझा मामा? चला बाकी निवांत. चला चला. हो सफरचंद्र कशी दिली? 300 रुपये किलो. चांगले आहेत नव का? हो एक नंबर आहे ती. लाल भडक माल कडक कसा आहे बघा. यात किड तर नाहीत नव का? हो अजिबात किड नाही ती. खरंच यात किड नाहीत नव का? अहो सफरचंद मध्ये किड नाही ती, पण तुमच्या ह्या नवऱ्याच्या गाडीतलं किड आहे ती. मगाधरनं त्यानं फळांचा हाल लावलं या. यात किड काढा आधी. माकडा कशाला खेळतोय? सॉरी सॉरी. दादा सॉरी 1 किलो सफरचंद पॅक करा. हा होय ग पुष्पे, घरातली कामं करून करून लय वैताग आलाय बघ. काय करायचं म्हणतेस मग? काढूया का एखादी ट्रिप लांब कुठं तरी? काढूया की. लय दिवस झाला आपण कुठं फिरायला पण नाही गेलो. चालतंय चालतंय. लाव मग आपल्या मैत्रिणीसनी फोन. लावते तर पारीलाच पहिला फोन लावते. शांताबाई. हॅलो बोल की पुष्पे. काय करतेस ग पारे? अगं सांडग टाकायला लागली. शी बाई, संडासातनं बाहेर आलं फोन कर. अगं टोचके संडासात नाही मी गच्चीवर बसून सांडग टाकायला लागली. अगं बाई उघड्यावरच लाज नाही वाटत तुला? अगं उडगे खायचे सांडग टाकायला लागल्या उडदाच्या पिठाचं. तसलं नव चाबरी कुठली. बरोबर ऐक, आपण सगळ्यांनी मिळून ट्रिप काढायची आहे. अगं बया कुठे जायचंय? महाबळेश्वरला का माथेरानला? ती नाही ठरला अजून. तो आवरून सगुणा ढडाळ्याच्या घरी ये. बरोबर आलीच वासडे. मैं तो चले घूमने को. तुम्ही सांडग टाका तर मी सगुणा वहिनीच्या घरी जाऊन येते. अगं मला नाही ते टाकायला सांडग. कुत्र्या संडासात टाकतोस तसे टाकी. अगं मी संडासात सांडग टाकत नाही, गरम गरम चकल्या टाकतो. चकली टाक, मी जाऊन येते त्यावर. बर बर. पुष्पे आता चिमणाबाई शिंबूड चाट्याला फोन लाव. लावते. रस प्यायला ये म्हणलं माय. हॅलो बोल की पुष्पे. चिमणाबाई आपण सगळ्या मैत्रिणी मिळून लांब कुठं तर ट्रिप काढायची आहे. काय सांगतेस? होय ट्रिपचं नियोजन करायचंय. आवरून सगुणा ढंडाळे वहिनीच्या घरी ये. बरोबर. अगं काय झालं नसायला? काय नाही आता टिरीपला जायचं. हा टिरीपला जायचं म्हटलं लय पैसे लागणार आणि आम्ही तर लय बाजार घेतलाय. आता पैसे कुठं आणायचं? आयडिया. ओ चला जरा चला. अगं कुठं? चला तुम्हाला सांगतो. चला अगं कुठं गाडी बसवतेस का आता? चला तिकडे नाही इकडे. का हो काय झालं? मला तिकीट लागते ती. का? 300 रुपये मागायचं तिकीट अहो, लागते. काय बी सांगू नका. अरे देतोस का नाही? दे लवकर. थांब जाऊ शकतो. अगं अचानक काय झालं? ते काय ठीक आहे जावा. काय झालं? लय शहाणे आहेसा. चला ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? ओ दुकानदार ह्यो मागास नेल्याला मला माग घ्या आणि पैसे द्या माझं. काय झालं मावशी? अहो माझं गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे. वाटी बसवाय सांगितल्या. वाटी बसवाय पैसे नाही ती. द्या की लवकर. ठीक आहे खोबऱ्याची वाटी बसवा. हो खोबऱ्याची वाटी नको आहे. पैसे द्या पैसे. ह्यो घ्या मला माग द्या लवकर. अगं चिमणा झालंय काय? माल का मागे तिथे सगळा? चला सांगतो. ओ काका ह्यो मागाशी माल नेलता माग घ्या. काय काय आहे? एकदा विकलेला माल परत घेत नाही आम्ही. अहो घ्या की परत. माझ्या मेंदवा तयार झाले त्या ऑपरेशन करून काढायच्या आहेत. त्यासाठी पैसे लागणार आहेत. द्या की. हे बघा देतो पैसे तुम्हाला, पण मस्तपैकी उखाणा बाकी झाला पाहिजे तर देतो पैसे. उकाना घेऊ बरोबर घेते. काशेगाव ते निर्ले केला मी लसून. वैभव रावांचे नाव घेते तुमच्या समोर बसून. बसलाय कुठं? तुम्ही तर उभं राहून नाव घेतलं. खाली बसून घ्या. बरोबर बसते. आयुष्यभर कष्ट केलं मी मरत वैभव रावांचं नाव घेते मामा. आता तर माल घ्या की परत. घ्या की. घ्या की. मामा नाव घेतलं घ्या. द्या की पैसे. द्या की. बाय बाय. आता त्या महिना चिपड्याला फोन लाव वसाडे. अगे ढंडाळे वसाडे म्हणू नको पुष्पा मान. अगे मला पण तू ढंडाळे म्हणू नको सगुणा मान. बर बघू ना. आपला सगुणा लावते फोन. सरळ सरळ लाटायच्या चपात्या. हे काय पाकिस्तानच्या नकाशागत लाटले त्या? अगं लाटतो की बायको.
बोल पुष्पे. अगं महिने आपण सगळ्या मैत्रिणी मिळून ट्रिप काढायचंय. आवरून या ढंडाळे सगुना वहिनीच्या घरी. होय होय आले आले. अय नवरोबा, मी मागाई असतावर सगळं जेवण झालं पाहिजे. हा बर बर. हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? आता त्या बकुळ्याला फोन लावते. पोरी जरा जपून दांडा धर. आयला पोरी जरा बायकोच्या मोबाईल कोणाला फोन आलाय. पोरी जरा जपून हॅलो. अगं बकुळे, आपण बायका बायकांची ट्रिप काढायची हाय. अगं मी नाही येऊ शकत, तुम्ही जावा. माझी कंबर लय दुखत्या, कमरेची वाटी माझी सरकल्या, लय दुखत्या. बर बर, पण तुझ्या आवाजाला काय झालंय ग? अगं रात्री माशाचा लेग पीस माझ्या कशात अडकलाय, त्यामुळे असा आवाज येतोय. काय रे सोट्या, माझा फोन घेऊन कुणाशी बोलतेस? अगं ठेव सासूबाई आल्या. बोकडा, बाईचा आवाज काढून कुणाशी बोलतेस? दे इकडे फोन. हॅलो हॅलो. बकुळे, अगं मी पुष्पा बोलते. कोण होतं ग? अगं माझा नवरा होता, बाईचा आवाज काढून बोलत होता. बुक्कुड कुठला नालायक कुठला. बरं ऐक, आपण सगळ्या बायकांची मिळून ट्रिप काढायचंय. आवरून ढंडाळे वहिनीच्या सगुना वहिनीच्या घरी. आय सगुना, आपण चांगल्या मैत्रिणी आहे की नाही? हा मग लायकीत राहायचं. ठीक आहे. आव मी बाहेरनं जाऊन येते, तर घरातली सगळी कामं उरकून ठेवा, नाहीतर बरोबर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपल्या सगळ्यांचं नवरं बोंबलत सगळीकडे फिरते ती, आणि आपण बायका मात्र नुसता काम 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 करत बसतोया. आता ग बसायचं नाही आपण बी लय मोठी ट्रिप काढायची. कामाधंद्याचं बघ जरा. एवढी मोठी ट्रिप काढायची की सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. अजून सुद्धा सांगतोय, त्या खोळीच्या कोणी नादा लागू नका. चूल आणि मूळ एवढाच विषय असतो बघा तुमचा. मी तर म्हणत्या इमानानं दुबईची ट्रिप काढूया. अरे वडाप मध्ये बसायची लायकी आहे का तुमची? अरे कुत्रिया, मग काय लावलायस रे? अगं बायको, ऑफिसचा फोन आहे. बघू आणि इकडं. हॅलो 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 हॅलो. कुत्र्या, कुठं कोण बोलतय? अगं ठेवला असेल फोन. माकडा, मला काय ठेवतोस वय? निघत ना. अगं सगुने, माझ्या ओळखीचा ट्रॅव्हलिंग एजंट आहे, त्याला बोलवूया, त्याला ट्रिप बद्दल सांगूया, तेव्हा करतोय सगळं नियोजन. अगं मग बोलू की त्या टॉयलेट एजंटला. टॉयलेट एजंट नाही, ट्रॅव्हलिंग एजंट. अगं लाव फोन त्याला आणि बोलू फटाक दिशी. हो हो, लावते. खिडकी मधून मला बघायची. हा बोला पुष्पा वसाडे. तुम्हाला व्हॉट्सअपला लोकेशन टाकते, त्या लोकेशनला या. आम्ही बायका मिळून ट्रिप काढणार आहे, त्याबद्दल बोलायचं आहे. लवकर या, वाट बघते तुमची. ए ग बस, तुझा काय नवरा आहे? साहेब यावं तुम्ही. बरोबर येतो. भावांनो, आपल्या सगळ्यांच्या बायका ट्रिप काढणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. मी तर म्हणतोय माझ्या बायकोला मी गरमागरम भजी करून देतो ट्रिप साठी. मी तर म्हणतोय माझ्या बायकोला कुरकुरीत भडंग करून द्यावा. ए भजी भडंग, तो बायकांची ट्रिप कॅन्सल करायसाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणतोय. असं होईल. काय भडंग काय भजी. इकडे लक्ष द्या. ट्रिप कॅन्सल करायसाठी काय केलं पाहिजे ती सांगतोय, ती नीट ऐका. सगळ्यांनी आपापलं पैसे लपवून ठेवा, पाकिट लांब ठेवा, कपाटात चाव्या लपवून ठेवा. बायकासनी 1 रुपया देऊ नका. मग बघूया कशा ट्रिप काढते त्या. ठरलं तर मग कोणी सुद्धा बायकासने पैसे द्यायचं नाही ती. यस यस. हा बरं भावानू, मी जाऊ का? बायकोनं मागे तोपर्यंत जेवण करून ठेवाय सांगितलंय. बायकोचं पहिला आमच्यावर चल. हा चल. हे साहेब आले, साहेब आले. या साहेब. नमस्कार. बोला, कुठे जाणार आहात फिरायला? दुबईला जायचंय, किती खर्च येईल? प्रत्येकी 42,000 रुपये खर्च येणार. 42,000. अहो काय झालं? हो साहेब, डोकं फिरलंय काय? दुबईला जायला एवढा खर्च लागतोय? अहो दुबई लांब आहे, तेवढा खर्च येणारच की. बायांनो, दुबईला राहू दे, मुंबईला जाऊया. हे गपचिमने. ओ साहेब, काहीतरी कमी करा की. थोडंफार कमी होतील. साहेब 40,000 रुपये कमी करा आणि 2-2 हजार मध्ये घेऊन चला की मला दुबईला. ए बाई, इमान काय माझ्या पाचावी? इमानाचं तिकीटच आहे 25,000 रुपये एकाला, बाकीचा खर्च वेगळा. साहेब, मग इमान कोण असतं ना की आपण सगळे डिझेल भरून घेऊन जाऊया. तो काय टेम्पो डिझेल भरायला? साहेब काहीतरी करा किंवा आम्ही इमानाच्या फाळक्यावर बसून येतो दुबईला. साहेब, मी इमानाला लवकर देते, पण न्या मला. साहेब, मी ड्रायव्हरच्या मांडी बसते, ड्रायव्हरला गेलं टाकायला अडचण पण नाही करत. साहेब मी इमानाच्या टप्प्यावर बसून येते. अय अडग्या बाई, ती काय वाडा पायवी? इमानात तसलं काय नसतंय. इमान पूर्णपणे पॅक असतंय. साहेब, इमान पॅक असते तर माझ्याकडे एक आयडिया आहे. काय सांगा? साहेब, इमानात आडव्या फळ्या टाकून त्यावर बसतो की, मातीला कार्याला जाताना आम्ही तसंच जातो गाडीतनं. अहो ती इमान आहे, टेम्पो वसाडे बाई, किती वेळा सांगू तुम्हाला?
साहेब काय पण करा पण आम्हाला दुबईला न्या. मग 42,000 रुपये द्या, मग नेतो तुम्हाला. ए जा भाड्या, एवढं पैसे असते ती बाई, राहू दे मग, आम्हाला नाही जायचं दुबईला. ओ मावशी चिड नका, माझ्याकडे एक मस्तपैकी ट्रिप आहे, त्यात तुम्ही सगळ्या फुकट मध्ये फिरून येतायसा. सांगतो एकच मिनिट. तिथंच थांबा. तुम्ही सगळ्या फास लावून मारा आणि एमदेवाच्या रेडिओ बसून नरक फिरून या जावा फुकट्यानो. हे ऐका, आपण स्वस्तातली ट्रिप काढूया, सगळ्यांना परवडलं बी पाहिजे. होय होय, स्वस्तातलीच काढूया. कुठे जायचं मग? गोव्याला जाऊया. चालतंय मस्तपैकी बिअर पिऊया आणि टल्ली होऊया. शिबाई ही चिमणाबाई तर पक्की बेवडे. अरे माकडानं तुम्ही इथं बसून आमचा प्लॅन ऐकताय तुमच्याच राहता. बाबा ह्याला वाचलं त्याच्या आयला नाही तर बायकाने आपल्या सगळ्यांचं कातडं काढलं असतं. माझी तर लय बेकार मारते बाबा. ए ग बस पुष्पाचा वासाडा. ए हे ऐका, जवळच जाऊया फिरायला. तिकडे वाटेगावला एक प्रसिद्ध मंदिर आहे, तिथला निसर्ग लय भारी आहे. आपण तिकडे जाऊया सगळीजण फिरायला. चालतंय, सगळ्यांनी पैशाचं नियोजन लावा. चांगली 2-3 दिवसाची ट्रिप काढूया. होय होय, आपण स्पेशल गाडी घेऊन जाऊया. माझ्या ओळखीचा इको गाडीवाला आहे, त्याची गाडी घेऊन जाऊया भाड्यानं. चालतंय, चला लाग तयारीला. चला चला चला. अरे देवा, मला उशीर झाला वाटतं. लिस्टिक महिनेचा फोन आला वाटतं. हॅलो, आले आले, महिने आले. जाते बाया. कुठं सगुने बस खाली. अरे देवा, मला सगळे सोडून गेले वाटतं. अगं आत्ताच्या रातच्या 12 वाजले तर कुठं ओरडायला लागलीस. बस इथे टिरीप म्हणले की खरेच होते ना बायका. जा बघा पण. ए पारे उठ तिथनं, मी बसणार आहे खिडकी कडाला. उठ. ए ड्रायव्हर हळू जाऊ दे, हादर लागते ती. पीप पीप. अगे चिमणा बाय काय चावळतेस रातच्या 2 वाजले काय चावायला लागलं तू. सॉरी अहो, तुम्ही काय करताय खाली? या की वर. आलो तुझ लाद घालून पाडलायस मला. सॉरी. हाडके बोडीशी टिरीपला जाते आणि इथं चावळत्या. झोप. चिमणे तू किती जरी खांजळस तर तुला रुपया गावणार नाही. सगळ्या खिशातले पैसे मी बँकेत ठेवून आलोय. झोप. नालायक कुठला नवरा. आयला अजून कशा काय आल्या ना त्या बाईका? किती उशीर झाली येऊन थांबलोय. हॅलो पुष्पा वहिनी, या की लवकर. किती उशीर झाला खायच्या गल्लीत येऊन थांबलोया. ड्रायव्हर दादा आलेच, लिपस्टिक लावायला लागल्या. बर या लवकर. कोणी बघितलं नाही ना मला. रस प्यायला ये म्हणलं माय. शांताबाई शांताबाई शांताबाई. हे चिमणाबाई, माझ्याकडे बघ कशी चक्राची बॅग आहे, तुझ्याकडे बिन चक्राची बॅग आहे. चक्राची बॅग काय? थांब आले धावतीस तुला. अगे पुष्पे, चिमणाबाई कुठे आहे? चिमणाबाई गेल्या चक्राची बॅग आणायला. ए पुष्पे, आले बघ बॅग घेऊन चक्राची. चिमणे, जुगाडला भारी केलाय बघ. त्यात मी खूप पटाईत आहे. चला. अगे चिमणाबाई शिंबूड साठे, तुझं जुगाड घेऊन ये की लवकर, का बसतीस इथंच? चला ग. आले आले. चल 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 जातील. चल पुढे बसायचा. चल. ए बाबा गेले. ए बाबा आले. बाबा आले.
थांबा मी पण येणार आहे. या लवकर बसा बसा. ए नॉनसेन्स थांब ना आम्हाला सेल्फी तर घेऊ दे सगळ्यांना. ए या पाऊट करा. पावटे नको मसुरा करूया, मला मसुरा लय आवडतोय. अगं चिमणे ती पाऊट कर म्हणली. असं कर. हे मी नाही करणार, तो ड्रायव्हर माझ्यावर लाईन मारतोय. ए गप ग कर तू पाऊट. बर बर. अय बायकानू, तुमचं पावट मसुरा झाला असला तर निघूया का? तिथं पोचाय उशीर होतोय आपल्याला. ए थांब ना रे, माझा एक सिंगल फोटो काढू दे ना. चला चला हे चला. चला, माझा पण काढ, माझा पण काढ. ये क्या हो गया ये क्या सुन रहा हूँ मैं? ठीक आहे की माझा काढ. या 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 थांब. आता माझं पारू जरा हिरवीत जाते, हिरवीत काढ जरा फोटो. काढ. सिनेमॅटिक घे. चालू दे चालू. दोन तासानंतर. बायकानू झालं ना फोटो काढून. ए तू गप जाव. मी इथं 100 फोटो काढला तर एक सुद्धा माझा फोटो चांगला येणं झालाय. चकणं डोळा आल्यात सगळ्यात. ए तू दे ग फोज. काही वेळानंतर. ए बायकानू झालं का नाही फोटो काढून? रात पडली इथंच. ए कुत्र्या थांब जरा, अजून फोटो काढून झालेला नाही ती. ए ड्रायव्हर बर एक काढ. चांगला काढ चांगला काढ. अजून काही वेळानंतर. ए बायकानू झालं का नाही फोटो काढून? ए गप भाड्या झोप दे जा. ए तू काढ ग. मी सिडी वाचताना तर चांगले येते का बघा. ए माझा मिसरी दुखताना काढ फोटो. अजून एक. बरोबर थांब, तिकडे पण फोटो काढायचा आहे काय? अय सगुने तुझ्या फोन मध्ये माझे फोटो काढ बरं. माझी मेमरी फुल झाल्या ग. 13,300 फोटो झाले ते. तुझ्या तरी काढ. माझ्या फोन मध्ये तर 38,200 फोटो झाले. ए बायकानू झालं असलं तर चला लवकर. मी पुढे बसणार आहे. मी पुढे बसणार आहे. मी बसणार आहे. मी बसणार आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर आधी पुढला मरतो, मग पुढे कोण बसणार ती ठरवा आधी. आम्ही नाही आम्ही नाही. हो तुम्ही पुढे बसा की नाही ऍक्सिडेंट होईल. हळू गाडी चालू तुम्ही. थँक्यू बरं का, मला पण पुढेच बसायचं. बरोबर चला चला. भावानो, आपल्या बायकासनी लय मस्ती आल्या. आपल्या नाकावर टिचून फिरायला गेले त्या. ट्रिप सक्सेस झाली त्यांची. आता आपण त्यांची चांगली जिरवायची. जिरवायची म्हणजे नेमकं काय करायचं भावा सांगतो. आपण सगळ्यांनी आपापल्या घराला कुलप घालायची आणि बायका जिथं फिरायला गेले त्या तिथं जायचं आणि त्यांचं पैसे लुटायचं. बॅगा मोबाईल सगळं लुटून आपल्याकडे घ्यायचं आणि तिथनं तसंच गोव्याला फिरायला जायचं आपण. अरे पण भावा ते आपल्याला ओळखतील की. ओळखलं म्हणजे सगळ्या मिळून आपल्याला लय चुकतील. नाही ते ओळखणार. सांगतो कसं. आपण सगळ्यांनी रेनकोट घालायचं आणि तोंडाला जत्रत मिळते तसलं मुखवट घालायचं. माझ्याकडे आहे ते. आणि जायचं. अजिबात ओळखत नाही. चालतंय भावा, लय भारी आयडिया आहे. चला जाऊया. चालतंय. 1 तासाने सगळ्यांनी आवरून घराला कुलप बिलप घालून या. चला. ओ ड्रायव्हर जरा चांगली गाणी लावा की. बर लावतो. ए ती गाणं बंद कर, नाहीतर तुझी पुंगी वाजवी. बर करतो. ओ तुम्ही सांगा की कुठलं लाव गाणं. तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा. गाडी जाऊ दे भरारा. ओ चालवा गप गाडी, राहू दे ती गाणी. लागली तर पुष्पी लव्ह स्टोरी जळवायला. बर चांगली जिरवलीस त्या पुष्पीची. पुढे बसून लेस नाटक करायला लागल्या टवळी उठली. ओ माग काय ऐकतायसा, पुढे चालवा गाडी. हा जात. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला वर पोरी जरा जपून दांडा धर. ए मैना जरा मिसरी दे ग. लय तलब झाल्या.
गाडीत अजिबात मिसरी घासायची नाही. ए ड्रायव्हर घासणार आहे आम्ही मिश्री लय पुढे बोलू नकोस पाय गंडून मारीन. बर बर घासा घासा. चावी हा बुटात ठेवतो. चला उशीर झालाय. सगुणा कसलं भारी वातावरण आहे ग वाटेगाव मधलं. होय म्हणून तर इकडे येऊया म्हटलं ना मी. बर चल आता काढ माझा फोटो. होय भावानू ती बघा आपल्या बायका वड्यावर फोटो काढते त्या. सगुणा माझ्या नवऱ्यानं हाक मारल्यासारखा आवाज आला काय ग तुला. नाही ग भात झाला असत. धर माझा फोटो काढ. हे माझ्या नाट्य कंपनी सोबत फोटो काढा जरा. नाटक कंपनीवाली नव आम्ही गुंडे. थांबा नाहीतर सगळ्यात तलवारीने तुकडं तुकडं करीन. इथं समोर थांबा. मी पुढे थांबणार. शांत बसा. इथं काय खेळ नाटक करायचा कार्यक्रम नाही. सगळ्यांनी आपल्या आपल्या पर्स आणि मोबाईल इकडे द्या लवकर. देत नाही काय द्या लवकर नाही तरी तलवारीने तुकडं करीन सगळ्यांचं. ते लवकर. ठीक आहे काय तुझी टोपी दे मला. टोपी आवडल्या. आणि इकडे घेतलं का सगळं. चला आता सगळी. 1 मिनिट बॉस आलो लगेच. हेच काय राहिलं आता. महिना घराला कुलूप लावलंय आणि बुटात किल्ली ठेवल्या आणि तुझं सगळं जेवण करून ठेवलंय मी. जाऊ का. तर माझा नवरा आहे. गाणं केला मूर्त्यानं. आता इथं आपलं नवरा आहे, हा नाही.